आषाढी यात्रेच्या सोहळ्याला खरं तर आता सुरुवात झाली आणि या वर्षी जवळपास 20 ते 22 लाख भाविक पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे। त्या दृष्टीने खरं तर पोलीस प्रशासनाने या सगळ्या गर्दीच्या नियंत्रणाची सगळी व्यवस्था केलेली आहे। गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि या वर्षी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने 13 ब्लॅक स्पॉट चेंगराचेंगरीचे आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी पहिल्यापासूनच खरं तर खबरदारी घेतलेली आहे। 65 एकर असेल, चंद्रभागा वाळवंट असेल, संत नामदेव पायरी असेल, महाद्वार असेल, चौफाळा असेल, अशा 13 ठिकाणचे चेंगराचेंगरीचे स्पॉट तयार करण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या प्रकारे मंदिर परिसरामध्ये एकूणच आपण बघतो की एकेरी देखील वाहतूक या ठिकाणाहून सुरुवात करण्यात आलेली आहे। कोणत्याही प्रकारचा या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या अशीच व्यवस्था या ठिकाणी आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागरे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।